नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या लेक्चरमध्ये समाजकार्यातील वेगवेगळ्या पायऱ्या, सहसंबंध जाळे आणि परस्पर सहाय्य हे किती महत्त्वाचं आहे हे बघितलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण समाजकार्याच्या विविध प्रकारांना सुरुवात करणार आहोत आणि त्याआधी प्रकार बघण्याआधी आपण समाजकार्याचे विविध पैलू समजून घेणार आहोत. म्हणजे वेगवेगळे अँगल काय असतात, समाजकार्य कुठल्या उद्दिष्टाने केलं जातं, त्याच्यामागे काय कारणं आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपण आधीच्या लेक्चरमध्ये ओव्हरऑल सगळं बघितलं होतं, पण आता आपल्याला प्रत्येक हेड्सच्या खाली ते बघून घ्यायचं आहे. म्हणजे उपचारात्मक म्हणजे काय, प्रतिबंधात्मक म्हणजे काय, पुनर्वसनात्मक म्हणजे काय, विकासात्मक म्हणजे काय, तर हे आपल्याला बघून घ्यायचं आहे. सो त्याची सुरुवात आपण करूया. होप सो नक्कीच ही लेक्चर सिरीज तुम्हाला म्हणजे आवडत असणार आहे आणि नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत हे पोचवत असणार आहे अशी मी अपेक्षा करतो. कारण आम्हाला पण तुमचं सॅटिस्फॅक्शन आणि परत आमचाही त्याच्यामध्ये फायदा नक्कीच असतो आणि तोच तुमच्याकडून अपेक्षित आहे. मित्रांनो, फायदा म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, असं जे आपण म्हणतो. आमचं काम आहे तुम्हाला क्वालिटी कंटेंट डिलिव्हर करणं. तुमचं काम आहे तुम्हाला आवडलं तर बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत ते व्यवस्थित पद्धतीने पोहोचवणं आणि नक्कीच तुम्ही ते सगळं करत असणार आहे अशी अपेक्षा ठेवतो आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करतो. समाजकार्याचे विविध पैलू, याच्यामध्ये आपण कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही प्रकारचं किंवा कोणत्याही पद्धतीने कार्य करताना समाजकार्याचे मूलभूत स्वरूप काय असतं, समान असतं. हे लक्षात ठेवा. वाक्य काय, समाजकार्याचं मूलभूत स्वरूप समान असतं. कार्यकर्ता समाजकार्य करताना विविध भूमिका गरजेप्रमाणे करतो. समाजकार्याच्या हेतूंनी ज्या स्वरूपात केले जाते व ज्या सेवा दिल्या जातात त्यानुसार त्याचे प्रकार पडले जातात आणि हे काही ठळक प्रकारे जे पुढील नावांनी ओळखले जातात. त्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार पण सांगितलेत मित्रांनो, ते पण आपण बघणार आहोत. आपण समजूया. पण मेजर किती आहेत पैलूंमध्ये जर आपण बघितलं तर एक असतो उपचारात्मक, प्रतिबंधात्मक, पुनर्वसनात्मक आणि विकासात्मक. हे पैलू अतिशय महत्त्वाचं काम प्ले करतात. पुन्हा सांगतोय, 4 पैलू आहेत. कोणते कोणते वेगवेगळे प्रकार जे आहेत ते उपचारात्मक, प्रतिबंधात्मक, पुनर्वसनात्मक आणि विकासात्मक असे 4 प्रकार आहेत. या प्रकारानुसार सेवा पुरवल्या जातात. सेवांचा उद्देश काय असतो, मदत करणे, उपचार करणे, प्रतिबंध करणे, पुनर्वसन करणे, विकास घडवणे, संरक्षण देणे. इथे काय बनू शकतो मित्रांनो, तुमचा MCQ बनू शकतो. तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाईल, सेवांचा उद्देश काय असतो, बरोबर आहे. तिथे पहिलं ऑप्शन तुम्हाला देईल पुनर्वसन करणे, दुसरं ऑप्शन देईल प्रतिबंध करणे, तिसरं ऑप्शन देईल उपचार करणे, चौथं ऑप्शन दिलं जाईल संरक्षण देणे, बरोबर आहे. आणि खाली ऑप्शन दिले जातील 1, 2 and 3, 2 and 3, 3 and 4 आणि ऑल ऑफ दिस. सो तिथे कन्फ्यूज होऊ नका. सेवांचा उद्देश काय आहे मित्रांनो, हा मदत करणे असतो, उपचार करणे असतो, प्रतिबंध करणे पण असतो, पुनर्वसन करणे, विकास घडवणे, संरक्षण देणे, पुनर्रचना करणे, बरोबर. लक्षात, हे काय आहे, हे जनरली आपण समाजकार्यात पकडत नाही. जसं पुनर्रचना करणे किंवा प्रतिबंध करणे. आपण म्हणून ना, समाजकार्यात कोण प्रतिबंध करतं, समाजकार्यामध्ये आपण बेसिकली मदत करत असतो. त्यामुळे प्रतिबंध हे शब्द आपल्याला थोडेसे वेगळे वाटू शकतात असं म्हणू शकतो. त्यानंतर पुनर्वसन करणे हे शब्द थोडेसे आपल्याला वेगळे वाटू शकतात. त्यामुळे हे शब्द लक्षात ठेवायचे. हे मोस्ट इम्पॉर्टंट शब्द आहेत, हे मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत. याच्यावरच प्रश्न बनतो, ही गोष्ट लक्षात घ्या, बरोबर आहे. मग या उद्देशांनी पूरक सेवा, बरोबर आहे, तसं पर्यायी सेवा, उपचारात्मक सेवा म्हणजेच सप्लिमेंटरी सर्व्हिसेस, सबस्टिट्यूट सर्व्हिसेस आणि क्युरेटिव्ह सर्व्हिसेस. पूरक सेवा, पर्यायी सेवा आणि उपचारात्मक सेवा आपण असं त्याला म्हणू शकतो. विकासात्मक सेवा, विकासाला आरंभ होण्यास हातभार लावणारी किंवा चेतना देणारी सेवा असं आपण म्हणू शकतो. त्याला आपण प्रोमोटिव्ह सर्व्हिसेस म्हणतो. तसेच संरक्षणात्मक सेवा, प्रोटेक्टिव्ह सर्व्हिसेस देण्यात येतात. समाजकार्यात योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीला, गटाला, समुदायाला योग्य सेवा देण्यात काय असते, अत्यंत महत्त्वाचे. बरोबर. एखादी सेवा खूप वेळ गेल्यानंतर, अतिशय वेळ गेल्यानंतर तुम्ही जर त्या व्यक्तीला सेवा, मदत काहीतरी प्रदान करत असतात. म्हणजे काय होतं, जनरली एका शेतकऱ्याला गरज आहे पैशांची, बरोबर आहे. त्याचं पीक नुकसान झालेलं आहे, पाऊस पडलेला नाही किंवा खूप पाऊस पडला आहे, त्यामुळे पीक नुकसान झालं आहे आणि आपल्याकडे काय होतं, तो शेतकरी आत्महत्या करतो आणि मग सरकार त्याला मदत करतं. मग समाजसेवी संस्था त्याच्या घरी जातात, मग त्याच्या बायको मुलांचे सगळ्यांचे खर्च बिर्च ते करतात. म्हणजे तेव्हा जर तुम्ही करू शकतायत, मग तुम्ही व्यक्ती मरण्याची वाट बघतायत का, माझं असं म्हणणं आहे. नॉट समाजकार्य करणाऱ्या फक्त लोकांना, गव्हर्नमेंटमध्ये जे पॉलिसी मेकर्स आहेत त्या लोकांना पण तुम्ही माणसं मारायची वाट का बघतायत. तर तुम्हाला खरंच कळतंय की त्या माणसांना गरज आहे, तर त्या पद्धतीने तुमच्या राज्याच्या, तुमच्या देशाच्या पॉलिसीज असल्या पाहिजेत, बरोबर आहे. त्यातून कोणी व्यक्ती
पैसे नाही किंवा त्याला समाजामध्ये स्थान नाही किंवा समाजात समस्या आहेत म्हणून कोणी आत्महत्या करणार, आणि ही गोष्ट लक्षात घ्या. आणि याचाच अभ्यास याच्यामध्ये केला जातो. पुढे बघूया आपण. समाजकार्याचा हस्तक्षेप अडचणीत असणाऱ्यांसाठी वेदनाकारक, पीडाहारक मुक्तता करणारा असतो. आणीबाणीत असणाऱ्या व्यक्ती किंवा समुदायाला तातडीने तेव्हाच्या तेव्हा तात्पुरती सेवा देऊन समाजकार्य क्रायसिस इंटरव्हेन्शन काय करते? क्रायसिस इंटरव्हेन्शन करते. बरोबर आहे. म्हणजेच आणीबाणीच्या काळामध्ये हस्तक्षेपाचे कार्य पण समाजकार्य करत असतो, आणि हा पण समाजकार्याचा काय एक प्रकार आहे. क्रायसिस इंटरव्हेन्शन हा पण समाजकार्याचा एक प्रकार आहे. समाजाला सेवा देण्याचे, मदत करण्याचे हे व्यावसायिक कार्य आपण म्हणू शकतो सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, आणि सहभाग करावाच लागतो. आता सहभागावर पण काय अवलंबून आहे मित्रांनो? सहभागाशिवाय केले जाणारे कार्य व्यावसायिक समाजकार्य नसतेच, लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्न जो तुम्हाला असा बनला, डायरेक्ट स्टेटमेंट नाही येणार, व्यावसायिक समाजकार्य हे डॅश डॅश शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यावसायिक समाजकार्य हे डॅश डॅश शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तिथे राहील तुम्हाला समुदाय, समूह है ना, जाती, आणि परत चौथा ऑप्शन राहील सहभाग. लक्षात ठेवा मित्रांनो, व्यावसायिक समाजकार्य सहभागाशिवाय केले जाणारे कार्य व्यावसायिक समाजकार्य नसतेच, लक्षात ठेवा. प्रत्येक पायरीवर सहभाग त्या सेवेला व मदत कार्यकर्ता जो असतो मदत कार्याला व्यावसायिक बनवत असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. कामाच्या या नमुन्याला सोशल ॲक्शन मॉडेल म्हणतात. लक्षात ठेवा, हा वाक्य खूप महत्त्वाचं आहे. काय सांगितलं मी? सोशल ॲक्शन मॉडेल. काय म्हणतो आपण? सोशल ॲक्शन मॉडेल. याच्यामध्ये काय असतं मित्रांनो? सहभाग आवश्यक असतो. सहभागाशिवाय सोशल ॲक्शन मॉडेल होऊ शकत नाही. सहभाग ॲक्शन मॉडेलला दुसरं एक नाव आहे, सोशल ॲक्शन मॉडेलला रोथमन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? रोथमन. बहुतेक रोथमन यांनी ते दिलेलं आहे म्हणून ते म्हणतात. पण सोशल ॲक्शन मॉडेल आपण याच्यामध्ये 2-3 मॉडेल बघणार आहोत. सोशल ॲक्शन मॉडेल म्हणजे काय की सहभाग, प्रत्येक पायरीवर ज्या व्यक्तीला मदत पाहिजे, ती सेवा पाहिजे आणि त्या व्यक्तीला कार्य करायचे, ती व्यक्ती त्याला काय बनवतो? ते कार्य व्यावसायिक बनवतो, व्यावसायिक कार्य बनवतो. बरोबर आहे. आणि कामाच्या याच नमुन्याला आपण काय म्हणत असतो? सोशल ॲक्शन मॉडेल, जे सहभागाशिवाय पूर्ण होऊ देत नाही, होऊ शकत नाही. सोशल म्हणजे सहभाग, ही गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा प्रशासन सर्व जबाबदारी घेऊन जनतेच्या सहभागाशिवाय मॉडेल होतं, पण त्याला आपण मग समाजकार्य म्हणत नाही. काय म्हणत नाही आपण त्याला? व्यावसायिक समाजकार्य म्हणत नाही, कारण ते गव्हर्नमेंट सुमोटू करत असतं, गव्हर्नमेंट स्वतःहून करत असतं. त्यामुळे गव्हर्नमेंट काय करतं? जेव्हा प्रशासन सर्व जबाबदारी घेऊन जनतेच्या सहभागाशिवाय समाजाला सेवा पुरवते किंवा ज्या योजना आखताना जनतेचा सहभाग नसतो, तेव्हा त्याला लोकॅलिटी डेव्हलपमेंट मॉडेल असे म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? लोकॅलिटी डेव्हलपमेंट मॉडेल. लोकॅलिटी डेव्हलपमेंट मॉडेल. यामध्ये काय असतं? प्रशासन जनतेच्या सहभागाशिवाय काय करतात? पॉलिसी करतात, सेवा देतात. त्याला आपण काय म्हणतो? लोकॅलिटी डेव्हलपमेंट मॉडेल. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. क्वेश्चनसाठी अभ्यास करून ठेवायचा. जोड्या लावामध्ये जरी आलं तरी तुम्हाला ते जमलं पाहिजे. केवळ योजनेची अंमलबजावणी करताना जेव्हा सहभाग असतो तेव्हा या नमुन्याला सोशल फनिंग मॉडेल म्हणतात. काय म्हणतात? सोशल फॅनिंग मॉडेल. म्हणजे काय? बघा, तुम्हाला मी पुन्हा एकदा परत रिपीट करतो, तुम्हाला लक्षात येईल. ज्या वेळेस जनतेचा पूर्ण सहभाग आहे, अगदी पॉलिसी बनवण्यापासून ते पॉलिसी इम्प्लिमेंट करेपर्यंत ज्यावेळेस जनतेचा पूर्ण सहभाग आहे, त्याला आपण काय म्हणत असतो? सोशल ॲक्शन मॉडेल म्हणत असतो. काय म्हणत असतो मित्रांनो? सोशल ॲक्शन मॉडेल. पण एका केसमध्ये जसं प्रशासन आहे, प्रशासनाला जर काही सेवा, काही मदत जर द्यायची असेल, काही पॉलिसी बनवायच्या असतील, तर त्या जनतेच्या सहभागाशिवाय बनतात. कोणाशिवाय बनतात? जनतेच्या सहभागाशिवाय बनतात. त्याला आपण काय म्हटलेलं आहे मित्रांनो? नाव लोकॅलिटी डेव्हलपमेंट मॉडेल. काय म्हटलंय? लोकॅलिटी डेव्हलपमेंट मॉडेल असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा या मॉडेलची, म्हणजे कुठल्या मॉडेलची? लोकॅलिटी डेव्हलपमेंट मॉडेलची आपण इम्प्लिमेंटेशन करतो, म्हणजे सर्वसाधारणपणे शेवटच्या स्तरामध्ये जेव्हा आपण लोक सहभाग घेतो, जनतेचा सहभाग घेतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? सोशल फॅनिंग मॉडेल म्हणतो. सोशल फॅनिंग मॉडेल म्हणजे काय की लोकल डेव्हलपमेंट मॉडेलमध्ये जनतेचा सहभाग नसतो ज्यावेळेस पॉलिसी बनत असतात, पण ज्यावेळेस पॉलिसी इम्प्लिमेंट करायची वेळ येते, पॉलिसीला लागू करण्याची वेळ येते, त्यावेळेस जनतेचा
सहभाग होतो अंमलबजावणी करताना, त्याला आपण काय म्हणतो, सोशल फॅनिंग मॉडेल म्हणतो. काय म्हणतो, सोशल फॅनिंग मॉडेल. बरोबर. अर्थात दुसरा आणि तिसरा नमुना जो आहे या प्रकारे यातून जी समाजाला सेवा दिली जाते ते व्यावसायिक समाजकार्य नसते, हे मी तुम्हाला आधीच क्लिअर केलेलं आहे. समाजकार्याच्या या प्रकारांमुळे समाजकार्याचे विविध पैलू निर्माण होतात, त्याचा यानंतर विचार केला आहे. येथे एक बाब विशेषत्वाने आढळेल की यातील प्रत्येक प्रकारात, प्रत्येक सेवा प्रकारात समाजकार्याचा उरलेल्या अन्य पैलूंचा अंतर्भाव होतो, हे आपण बघितलं. म्हणजे समाजकार्याचे प्रकार परस्परांपासून पूर्ण वेगळे नसतात. बरोबर. हे परस्पर पूरक व परस्परावलंबी आहेत. समाजकार्याचे सगळे प्रकार हे परस्पर पूरक व परस्परावलंबी आहेत. म्हणजे या ठिकाणी एकात्मीकरण असतेच असं आपण म्हणू शकतो. समाजाच्या कोणत्याही एका घटकास कोणत्याही एका प्रकारची सेवा देणे म्हणजे संबंधित अन्य घटकांपर्यंत त्या सेवा पुरवणे व तसेच त्या संबंधित अन्य घटकांना अन्य सेवा प्रकार देणे असते. वाचून घ्या मित्रांनो, जे बेसिक आहे ते मी रिपीट नाही करत आहे. जसे कुटुंबातील एका बालकाला आरोग्यविषयक सेवा देणे ही संपूर्ण कुटुंबालाही दिलेली प्रतिबंधात्मक, उपचारात्मक, संरक्षणात्मक व पूरक सेवा ठरते. याला आपण समग्र दृष्टिकोन म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो, समग्र दृष्टिकोन. मग आपल्याला आज बघायचं आहे समाजकार्याचा रचनात्मक पैलू. काय बघायचं आहे आपल्याला, समाजकार्याचा रचनात्मक पैलू. बरोबर आहे. समाजकार्य विधायक व रचनात्मक कार्य करते. कसे कार्य करते, रचनात्मक. समाजकार्याकडून होणाऱ्या अनेक कार्यांपैकी काही कार्य इथे दिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे समाज घडवण्याचे कार्य, योग्य समाज निर्माण करण्याचे कार्य, समाजात योग्य सहसंबंध निर्माण करण्याचे, समाजातील व्यक्तींमध्ये समाजात राहण्यास योग्य वर्तन निर्माण करण्याचे, लोकशाही समाजाला पोषक अशा व्यक्ती निर्माण करण्याचे, समाजात योग्य सहसंबंध निर्माण करण्याचे, समाजात व लोकात योग्य विचार दृष्टिकोन निर्माण करण्याचे, लोकात क्षमता निर्माण करण्याचे, व्यक्ती व समाजाला जबाबदार व प्रगल्भ रूप देण्याचे, योग्य निवड करण्यास सक्षम करण्याचे, समाजात व व्यक्तीच्या जीवनात गुणात्मक विकास घडवण्याचे, तसेच इत्यादी समाजकार्य हे निर्माण कार्य आहे, रचना करण्याचे आहे, पुनर्रचना करण्याचे कार्य आहे. म्हणजे त्यातून काहीतरी आपण नवीन तयार करतोय, काहीतरी नवीन होतोय. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर बदल घडला तर तो समाजामध्ये काहीतरी चांगलं करू शकतो, नवीन तयार करू शकतो, नवीन रचना तयार करू शकतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, रचनात्मक पैलू म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो, रचनात्मक पैलू म्हणतो. ही समाजकार्याचे कार्य निर्मितीक्षम, सृजनात्मक, रचनात्मक स्वरूपाचे असतात. याद्वारे योग्य समाज निर्मितीचे कार्य समाजकार्य करतो. बरोबर आहे. जर तुम्हाला प्रश्न आला की योग्य समाज निर्मितीचे कार्य समाजकार्य कुठल्या पद्धतीने करतो किंवा कुठल्या प्रकाराने करतो, तर तिथे तुम्ही काय म्हणू शकतात, रचनात्मक पैलूने. कुठल्या पैलूने, किंवा असा प्रश्न येऊ शकतो की समाजकार्यामध्ये समाज निर्मितीचं जे काम आहे ते कुठल्या पैलूवर, नवीन समाज घडवण्याचं किंवा क्रिएटिव्ह समाज घडवण्याचं काम जे आहे ते कोणावर अवलंबून असतं, तर ते त्याच्या रचनात्मक पैलूवर अवलंबून असतं. बरोबर आहे. समाज रचनेचे, समाज बांधणीचे, विशिष्ट विचारांच्या लोकशाही समाजाला आवश्यक स्वरूपाच्या व्यक्तींची जोपासना करण्याचे, अशा व्यक्ती घडवण्याचे, असे गट बांधण्याचे, असे वातावरण निर्माण करण्याचे, असे समुदाय समाज निर्माण करण्याचे कार्य कोण करत असतं मित्रांनो, समाज कार्य करत असतं. कोण करत असतं, समाज कार्य. बरोबर आहे. मग समाज व त्यातील घटक घडवणारे समाजकार्याचे कार्य रचनात्मक स्वरूपाचे असते. काय, समाज व त्यातील घटक घडवणारे समाजकार्याचे कार्य रचनात्मक स्वरूपाचे असते. जे पण नवीन तयार होते त्याला आपण रचनात्मक मध्ये टाकू शकतो. या कन्स्ट्रक्टिव्ह वर्क सिद्धांतानुसार विशिष्ट पद्धतीने वागणूक ठेवून कार्य होत असल्याने अशा कार्याद्वारे होणारी सेवा वरील स्वरूपाचे कार्य करून कायमस्वरूपी बदल आणि प्रभाव घडवते. रचनात्मक बदल ज्यावेळेस होतो मित्रांनो हा कायमस्वरूपी असतो. भले आपण असं म्हणू शकतो की रचनात्मक बदल होण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो, पण ज्यावेळेस तो वेळ दिला जातो आणि तो जो बदल घडून येतो त्यातून नक्कीच काहीतरी भविष्यात पॉझिटिव्ह होत असतं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तसेच सुयोग्य कुटुंब, शाळा, समुदाय अस्तित्वात असल्यास त्यातून समस्यांनाच प्रतिबंध होतो. करेक्ट आहे. काय होतो, समस्यांना प्रतिबंध होतो, गरजा पूर्ण होतात. हे जाणून कुटुंब, शाळा व समुदायांची सुदृढ रचना करण्याचे व त्यासाठी सेवा पुरवण्याचे समाजकार्य रचनात्मक कार्य करते. या प्रकारे होणाऱ्या समाजकार्याला समाजकार्याचा रचनात्मक मार्ग असे पण म्हटले जातं. काय म्हटलं जातं मित्रांनो, समाजकार्याचा रचनात्मक मार्ग. रचनात्मक कार्याला
प्रतिबंधात्मक, विकासात्मक, संरक्षणात्मक महत्त्व असते, किंवा असे म्हणता येईल की प्रतिबंधात्मक, विकासात्मक, संरक्षणात्मक समाज कार्याला रचनात्मक पैलू असतात. हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. क्वेश्चन लक्षात ठेवा, कारण कन्फ्युजन होऊ शकतं आणि कन्फ्युजन जर होणार असेल तर ते आधीच दूर झालेलं कधीही चांगलं. त्यामुळे आपण म्हणू शकतो की रचनात्मक कार्याला प्रतिबंधात्मक, विकासात्मक आणि संरक्षणात्मक महत्त्व असते. किंवा दुसऱ्या बाजूने आपण सेम स्टेटमेंट असं म्हणू शकतो, प्रतिबंधात्मक, विकासात्मक, संरक्षणात्मक समाज कार्याला रचनात्मक पैलू असतात. कसे असतात? रचनात्मक पैलू. शैक्षणिक सेवा, पूरक सेवा, पर्यायी सेवा, संरक्षणात्मक सेवा रचनात्मक कार्यास हातभार लावतात. हे सोपं स्टेटमेंट हे वाचून घ्या. रचनात्मक पैलू सगळ्यांना लक्षात आला, ज्यामध्ये काहीतरी नवीन तयार करतोय. यामध्ये आपण म्हणू शकतो की शैक्षणिक सेवा असतील, पूरक सेवा असतील, संरक्षणात्मक सेवा असतील, या रचना करण्यासाठी काय होतात मित्रांनो, उपयोगी पडतात. ते त्या समाज कार्याला ते हातभार लावतात असं म्हणू शकतो. समाजकार्याचा दुसरा पैलू आहे प्रतिबंधात्मक पैलू. पैलू झाले ते पैलू करून घ्या. प्रतिबंधात्मक पैलू समाजकार्याचा महत्त्वाचा पैलू व मार्ग आहे. यासाठी समाजकार्यात पूरक, पर्यायी, संरक्षणात्मक सेवा दिल्या जातात. कुठल्या? पूरक, सप्लिमेंटरी, पर्यायी, सबस्टिट्यूट, संरक्षणात्मक, प्रोटेक्टिव्ह सेवा दिल्या जातात. समाजकार्यात प्रतिबंधात्मक विचार दोन प्रकारे करता येतो. प्रतिबंध घालणे म्हणजे काय मित्रांनो नेमकं ते बघूया. पहिला, असे कार्य जेणेकरून व्यक्तीच्या जीवनात, कुटुंबात, समुदायात मुळात समस्याच निर्माण होणार नाही. आपण इथे प्रतिबंध कशाला घालतोय? समस्या निर्माण न होऊ म्हणून. कुठलीही समस्या निर्माण होऊ नये कोणाच्या जीवनात, त्या व्यक्तीच्या, त्या गटाच्या, त्या समुदायाच्या, त्या समूहाच्या, कुठल्याही गटामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये म्हणून एक प्रकार हा आहे प्रतिबंधात्मकचा. यामध्ये दुसरा प्रकार आहे, जर समस्या निर्माण झाल्यात, इनकेस ज्या निर्माण झालेल्या समस्या आहेत त्या भविष्यात पुन्हा कधी उद्भवू नये. पहिला काय आहे की समस्याच निर्माण होऊ नये, आणि दुसरं फ्युचरमध्ये की जर समजा समस्या निर्माण झालेली असेल तर त्याचं सोल्युशन, त्याचं उत्तर अशा पद्धतीने तयार करावं की पुन्हा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या आपल्याला उद्भवणार नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक कार्यामुळे समाज व व्यवस्था टिकून राहते. विघटनाला प्रतिबंध होतो. समस्या निर्माण झाल्यावर त्या सुधारण्यापेक्षा समस्या निर्माण होण्यालाच काय होतो? प्रतिबंध होतो. मानवाचे व्यक्तिमत्व, सहसंबंध प्रगल्भ करण्याचे, त्यात एकात्मकरण, परस्पर समायोजन साधण्याचे कार्य प्रतिबंधात्मक कार्यात प्रमुख मानले जाते. सो प्रतिबंधात्मक कार्यात प्रमुख कार्य काय आहे? मानवाचे व्यक्तित्व, सहसंबंध प्रगल्भ करण्याचे, त्यात एकात्मकरण, परस्पर समायोजन साधण्याचे कार्य याच्यामध्ये काय मानलं जातं? महत्त्वाचं किंवा प्रमुख मानलं जातं. मग प्रतिबंधाचे 3 पायऱ्या आहेत. तुम्ही कुठल्या लेवलला समाजामध्ये समस्येला प्रतिबंध करू शकतात, बरोबर आहे? यामध्ये प्राथमिकमध्ये काय? विकास व संरक्षणात्मक, म्हणजे जेव्हा प्रमोशन किंवा प्रोटेक्टिव्ह सेवा असतील यांचा अंतर्भाव प्राथमिकमध्ये होतो. ज्यांना समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहेत अशांना सेवा देणे यामध्ये अपेक्षित असते. म्हणजे प्राथमिकमध्ये आपण काय करतो की एखादा घटक आहे, समजा शेतकरी आहे, विधवा आहेत, म्हातारे लोक आहेत. आपल्याला माहिती आहे का, आता समजा म्हातारे लोक आहेत, वृद्ध जे लोक आहेत, आपल्याला माहिती आहे की त्यांना औषध किंवा ह्या गोष्टींची गरज असणार आहे एका पर्टिक्युलर एज नंतर. त्यामुळे त्यांना ते समस्या उद्भवू नये त्याच आधी जिथे शंका आहे की यांना समस्या उद्भवणारच आहे त्यांना अगोदर सेवा देणे यात काय असते? अपेक्षित असते. इथे एक उदाहरण दिलंय की शाळेत अनियमित उपस्थित असणाऱ्यांना सेवा द्यायच्या. करेक्ट? कोणाला द्यायच्या? ज्यांना गरज आहे एकदम, की इथे प्रॉब्लेम होऊ शकतो की जे अनियमित राहत आहेत शाळेमध्ये, त्यांना सेवा कशा देणार तुम्ही? कुठल्या माध्यमातून देणार? ते इथे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे दुय्यम. दुय्यममध्ये काय आहे की आज समस्या नाही आहेत. प्राथमिकमध्ये काय होतं की दाट शक्यता आहे समस्या उद्भवण्याची, मग त्यांना आपण काय होतो? विकास आणि संरक्षणात्मक सेवांचा अंतर्भाव त्यामध्ये करतो आणि त्यांना आपण अगोदर सेवा देतो. दुय्यममध्ये काय मित्रांनो? आज समस्या नाही पण कोणत्याही वेळी समस्या येऊ शकतात अशांना सेवा देणारी ही पातळी असते. का बरोबर आहे? उदाहरणार्थ शाळा सोडलेल्यांना सेवा, बरोबर आहे? ज्यांनी शाळा सोडलेल्या त्यांना सेवा देणं गरजेचं आहे मित्रांनो. पण आज त्याची समस्या नाही पण भविष्यात त्याची गरज केव्हाही पडू शकते. शाळा सोडलेली लोक मागे राहू शकतात, वेगवेगळ्या विचारांकडे जाऊ शकतात, आत्महत्या करू शकतात, त्यातून काही बिझनेसमॅन बनू शकतात, चांगलेही बनू शकतात. म्हणजे चांगलं आणि वाईट दोघं पण घडण्याची शक्यता इथे आहे. चांगलं घडलं तर काही हरकत नाही, पण वाईट घडलं
तर ती समस्या असते मित्रांनो, आणि त्यामुळे त्याला दुय्यम पातळीवर आपण काय देतो, ट्रीटमेंट करत असतो. त्यानंतर आहे तृतीयमध्ये दीर्घकालीन योजना व सर्वसामान्य कल्याण यासाठी करण्यात येणाऱ्या कृती अंतर्गत येतात. यात अपंगत्वाला, जे अपंग आहेत किंवा दिव्यांग आपण ज्यांना म्हणतो, अकार्यक्षमतेला अटका व पुनर्वसन येते. बरोबर आहे. यामध्ये जसं उदाहरणार्थ अपराधाची प्रथमच नोंद झालेल्या विधी संघर्षग्रस्त बालकास समाज मान्य योग्य मार्गावर येण्यास मदत. यामध्ये काय होतं की एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या मुलाकडून अपराध झालेला आहे, ठीक आहे, आता ते वय होतं, ते चुकून झाला, काय झाला, व्हॉट एव्हर जे असेल, पण त्याला पुन्हा समाजामध्ये प्रस्थापित करण्याचं काम तृतीय लेवलला केलं जातं. बरोबर. आपण काय बघितलं, प्रतिबंधाच्या 3 पातळ्या मानल्या जातात. किती पातळ्या आहेत मित्रांनो? 3. प्रथम किंवा प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय. समाजकार्यात दुय्यम व तृतीय पातळीवर प्रतिबंधात्मक कार्य प्रामुख्याने होते. समाजकार्यामध्ये लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं वाक्य आहे, इथे क्वेश्चन बनेल. समाजकार्यामध्ये द्वितीय आणि तृतीय, बरोबर आहे, प्रतिबंधात्मक कार्य प्रामुख्याने होते. द्वितीय आणि तृतीय. प्राथमिक कार्य जनरली लवकर केलं जात नाही. प्राथमिक प्रतिबंधाची पातळी काहीशी अद्यापही उपेक्षितच आहे. समाजाच्या, कुटुंबाच्या, व्यक्तींच्या कल्याणात आपण म्हणू शकतो त्यांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा घडवण्यास समाजकार्य रुची घेते. प्राथमिक पातळी का उपेक्षित आहे मित्रांनो? कारण या ठिकाणी आपल्याकडे हे अनालिसिसच नाही आहे की कुठल्या व्यक्तीला समस्या काय असणार आहे किंवा कशी उद्भवणार आहे. मी तुम्हाला आधी पण शेतकऱ्याचं उदाहरण दिलं. शेतकरी फाशी घेतो, त्यानंतर गव्हर्नमेंट त्याला मदत करते, त्यानंतर सामान्य लोक त्याला मदत करतात, त्यानंतर समाजसेवी संस्था जाऊन त्यांना मदत करतात, त्यानंतर बिझनेसमॅन त्यांना जाऊन मदत करतात. म्हणजे काय की समाजकार्यामध्ये जे प्रतिबंधात्मक कार्य आहे ते कुठल्या लेवलला होतं? प्रामुख्याने दुय्यम लेवलला आणि तृतीय लेवलला. हे वाक्य लक्षात ठेवा, हे क्वेश्चन मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या माझं. बरोबर आहे. पुढे जाऊया. समाजकार्य सुदृढ, सक्षम तसेच अपंगाकडे लक्ष पुरवते. समस्या निर्माण होऊ नयेत व वाढू नयेत याकडे ते लक्ष पुरवते. जिथे अशा समस्या निर्माण करणाऱ्या परिस्थिती असतात, बरोबर आहे, तिथे अशा व्यक्तींचा लवकरात लवकर शोध घेण्याचं कार्य समाजकार्य करत असतं. प्रतिबंधात्मक कार्यात प्रथम जागृतीची पायरी येते. काय येते? प्रतिबंधात्मक कार्यात प्रथम जागृतीची पायरी येते. विशिष्ट घटना, समस्या याबद्दल स्पष्टीकरण केले जाते. त्यांच्याशी संबंधित सर्व पैलूंची जाणीव करून घेतली जाते. तसेच दुसऱ्या पायरीवर समस्येची नेमकी व्याख्या केली जाते. पहिल्या पायरीवर काय येते? जागृती. दुसऱ्या पायरीवर काय केली जाते? ते समस्येची व्याख्या केली जाते. कशामध्ये? प्रतिबंधात्मक पैलूमध्ये. बरोबर आहे. त्यानंतर उपलब्ध ज्ञानाचे विश्लेषण, मांडणी करणे, तथ्यांचा आधार घेतला जाणे. तिसऱ्या पायरीनंतर कामाची रूपरेषा आखली जाते. तिसऱ्या पायरीत काय होतं? ज्ञानाचे विश्लेषण केलं जातं, मांडणी केली जाते, तथ्य शोधून त्याचा आधार घेतला जातो आणि त्याच्यानंतर काम कसं करायचंय. म्हणजे जागृती पहिलं झालं, त्यानंतर दुसरं काय झालं तुमचं, आपण म्हणू शकतो की त्याची व्याख्या, समस्या नेमकी काय त्याची व्याख्या केली जाते. जागृती, व्याख्या आणि तिसरं म्हणजे काय? मांडणी करणे. या 3 स्टेप झाल्यानंतर त्याची रूपरेषा आखली जाते की याच्यातून आपल्याला उपाय कसे सुचवायचे, जेणेकरून नंतर येणाऱ्या पिढीला किंवा समाजाला पुन्हा त्या समस्या येणार नाहीत, यासाठी मूलभूत बदल घडणे आवश्यक असते. बरोबर आहे. आणि अशा प्रकारे प्रतिबंधाचे कार्य पद्धतशीरपणे केले जाते असं आपण म्हणू शकतो. समस्या निर्माण करणाऱ्या परिस्थिती ओळखून त्यांना अटकाव करण्याचे कार्य प्रतिबंधात्मक समाजकार्य करत असते. प्रतिबंधात्मक समाजकार्य म्हणजे योग्य वेळी, योग्य ठिकाणी योग्य सेवा देणे, जेणेकरून समस्या निर्माणच होणार नाहीत. हे लक्षात ठेवा. असलेल्या समस्या वाढणार नाहीत आणि गंभीर होणार नाहीत. प्रतिबंधात्मकसाठी हे पूर्ण स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. काय? योग्य वेळी, योग्य ठिकाणी योग्य सेवा देणे, जेणेकरून समस्याच उपलब्ध होणार नाही किंवा ज्या आहेत त्या आणखी गंभीर होणार नाहीत. दूरदृष्टीने योजनाबद्ध रीतीने होणाऱ्या कार्यामुळे मानवी जीवनातील दुःख, वेदनांना वेळीच प्रतिबंध घातला जाऊ शकतो. समाजकार्याचा हा मार्ग समाजकार्याचा प्रतिबंधात्मक मार्ग म्हणवला जातो. बरोबर आहे. काय केला जातो? दूरदृष्टीने जर केली, आपण योजनाबद्ध पद्धतीने जर आपण काम केलं आणि या रीतीने ते जे कार्य होतं, त्यामुळे जीवनातील दुःख किंवा वेदना जे असतील त्यांना वेळीच प्रतिबंध घातला जाऊ शकतो. बरोबर आहे. आणि समाजकार्याचा हाच मार्ग समाजकार्याचा प्रतिबंधात्मक मार्ग, प्रिव्हेन्शन अप्रोच म्हणवला जातो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. यामध्ये समस्या निर्माण होऊच नाहीत, एकदा उद्भवल्यास त्याची पुनर्निर्मिती होऊ नये, व्यक्तीची तसेच समाजाची
व्यवस्था टिकून राहावी, मानवाला सामान्य जीवनात जगता यावे, विघटन होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक कार्य महत्त्वाचे आहे. हे तुम्ही वाचून घ्या एकदा, बरोबर. याच्यामध्ये असं जास्त काही मी फॉर्डर मटेरियल टाकलेलं आहे. प्रतिबंधात्मक कार्याला विकासात्मक कार्याप्रमाणे शैक्षणिक कार्यावर, जागृती निर्माण करणाऱ्या कार्यावर, ज्ञानप्रवर्तक कार्यावर तसेच पूर्वतयारीवर भर असतो. उदाहरणार्थ विवाहपूर्व सल्ला, शालेय समाजकार्य, पालक शिक्षक, आरोग्य, आहार, शिक्षण, समस्यांबद्दल जाणीव किंवा जागृती करणे याचं कार्य, मानसिक आरोग्य सेवा, बाल गुन्हेगारी प्रतिबंध कार्य, बाल विकास सेवा, मनोरंजन, डे केअर, आत्महत्या प्रतिबंधक सेवा इत्यादींना प्रतिबंधात्मक मूल बाल कल्याण असते असं आपण म्हणू शकतो. व्यक्ती व समाज जीवनातील विकृतींना थोपवण्याचे कार्य प्रतिबंधात्मक समाज कार्य करते. जसं अपंगत्व असेल, समस्या इत्यादींना वाढण्यापासून रोखण्याचे, त्यांना क्लिष्ट होण्यापासून कार्य पण कोण करत असतं मित्रांनो? समाज कार्य करते, बरोबर आहे. हे काम योग्य विकासातून साधता येऊ शकतं. त्यामुळे विकासात्मक कार्य ही प्रतिबंधात्मक परिणाम साधते. हे वाक्य लक्षात ठेवा. काय? विकासात्मक कार्य पण काय साधते? तुमचे प्रतिबंधात्मक परिणाम साधते. उपचार हे समस्यांना गंभीर होण्यापासून रोखून हेच कार्य करतात. अशा रीतीने उपचारात्मक, संरक्षणात्मक, विकासात्मक, पुनर्वसनात्मक समाजकार्याला प्रतिबंधात्मक पैलू असतात. हे प्रकार आहेत मित्रांनो. या प्रत्येकाला काय असतात? प्रतिबंधात्मक पैलू असतात. हे इथे समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे, बरोबर आहे. त्यानंतर इथेच आपण बघितलं प्रतिबंधात्मक कार्य संरक्षणाचे, पुनर्रचनेचे कार्य करत असते. कार्य ते विकासाला पोषक आहे. नंतर अनेक समस्या मर्यादा आहेत असं आपण म्हणू शकतो. माणसाचं वर्तन ही एक अतिशय क्लिष्ट बाब आहे. मानव वर्तन व त्याचे सामाजिक जीवन याबद्दलचे जे ज्ञान आहे ते परिपूर्ण नाही आहे अजून पण. अनेक प्रश्न आजही या संदर्भात म्हणजे अनुत्तरित आहे असं आपण म्हणू शकतो. समस्यांची परिपूर्ण उत्तरे संपूर्ण काढणे स्पष्ट नसल्याने समाजकार्यात समस्यांना, त्यातही मनोसामाजिक समस्यांना त्यांच्या निर्मितीपूर्वी शोधणे काय होते? बिकट होते. कारण एखादा व्यक्ती कुठल्या मानसिक त्रासातून जातोय हे आपण त्याच्याकडे बघून नाही ठरवू शकत मित्रांनो. जर तसं जमलं असतं तर आपल्या देशामध्ये आत्महत्या नसत्या झाल्या, त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये क्राईम नसते वाढले, अशा अनेक गोष्टी याच्याशी संबंधित आहे, बरोबर आहे. त्यामुळे समाजकार्याचे त्यातही काही प्रतिबंधात्मक व विकासात्मक कार्य प्रामुख्याने गुणात्मक स्वरूपाचे असते. कसे असते? गुणात्मक, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह नाही. त्यामुळे त्यांचे मूल्यांकन करण्यात अनेक समस्या येतात, बरोबर आहे. म्हणजे क्वांटिटी असेल तर तुम्हाला मोजता येईल. तुम्ही म्हणू शकतात का की एखादी व्यक्ती माझ्यावर 3 किलो प्रेम करते? नाही म्हणू शकत. तो क्वालिटेटिव्ह आहे. प्रेमाला आपण डिफाईन करू शकतो का? तर नाही. मग त्या प्रेमातून ऑब्सेशन तयार होतं. ऑब्सेशनमधून तुम्ही पॉझिटिव्ह बनतात, पॉझिटिव्हमधून तुम्ही खतरनाक बनतात. करेक्ट आहे. आणि ह्या समस्या इथे तुम्हाला उद्भवायला सुरुवात होते. मग जो व्यक्ती प्रेमात आहे तर त्याला तुम्ही बघून कसं ठरवू शकतात की हा उद्या जाऊन एखादा क्रिमिनल बनवू शकतो? त्यामुळे इथे त्यांना लिमिटेशन येतात असं आपण म्हणू शकतो, बरोबर आहे. प्रतिबंधात्मक कार्याचे मूल्य असणे, मूल्यांकन व योग्य प्रतिबंधात्मक कार्याचा पुरस्कार होणे आवश्यक असते. प्रतिबंधात्मक समाजकार्य करण्याला कार्यकर्त्याला मानव विकास, मानवाचे वातावरण, मानवी गरजा यांचे ज्ञान असणे, योजना आखण्याचे ज्ञान असणे आवश्यक असते असं आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, आपण प्रतिबंधात्मक पैलू पूर्ण केलेला आहे. आपण रचनात्मक पैलू पूर्ण केलेला आहे. उरलेले जे 2 पैलू आहेत आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. होप सो तुम्हाला हे लक्षात येते, कारण आता महत्त्वाचा पार्ट चालू झालेला आहे आपल्या बॅचमधला. म्हणजे हे प्रत्येक मुद्दा, प्रत्येक पॉईंट जो मी चर्चेला आणतोय, जे मी बोलतोय, जे बोर्डवर आहे त्यापेक्षा पण मी जे बोलतोय त्याच्याकडे लक्ष देणं तुम्हाला जास्त गरजेचं आहे. त्यातून क्वेश्चन फॉर्म होतात. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद मित्रांनो.